नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला नांदेड जिल्ह्यातील आणि विदर्भातील 40 गावातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे। शासनाने नुकतीच या प्रकल्पाला परवानगी दिल्याची माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। आज हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली येथे बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीसाठी नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि हिमायतनगर तसेच विदर्भातील उमरखेड तालुक्यातील असंख्य शेतकरी हजर झाले होते। विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर होऊ घातलेल्या चिमटा धरणाला विरोध होत असतानाच आता सहस्त्रकुंड येथे जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत। जलविद्युत प्रकल्पासाठी उच्च पातळी बंधारा करावा लागणार आहे, त्यामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन बाधित होणार असल्याने शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे। आज या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली। जान देंगे पर जमीन नहीं देंगे असा निर्धार या बैठकीत घेण्यात आला आहे। मात्र असं वाटलं की आता आपल्यावर काहीतरी संकट येऊ शकते। तुम्ही सर्व प्रकल्प यादीचे पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल 15-20% वर महाराष्ट्रात कुठेही सिंचन होत नाही। हायेस्ट प्रकल्प एखादा असेल तर 25% होतो आहे। आणि हा जलविद्युत प्रकल्प एवढा माग 1960-65 पासूनचा हा प्रकल्प देश कुठे चालला, आपण कुठे चाललो, मोबाईलचा जमाना आला आणि 60चं धरण तुम्ही घेऊन इथं बसलाय त्या शेतकऱ्याची जमीन उडवाला। हे अन्याय करणार आहे। या शेतकऱ्यांना कोणीतरी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, ग्रामसभेत हा मुद्दा ठेवायला पाहिजे होता, लोकांच्या प्रतिक्रिया मागायला पाहिजे होतं, त्यानंतर या प्रकल्पावर विचार व्हायला पाहिजे होता। परंतु लोकांना आपल्याला दावणीला बांधून लोक आहे असे समजून काही लोक असे वागतात आणि त्यामुळे हा प्रकल्प त्यांच्यावर लादला गेला। परंतु जनता हा प्रकल्प कसल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, म्हणजे होऊ देणार नाही। अरविंद मदनराव जाधव, राणा सिरपल्ली, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड। आज आमच्या सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पासाठी जी सभा घेतली त्या सभेचं मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला चिमटा धरणाचे काही त्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव हे आलेले होते। आणि आमच्या धरणाची अशी परिस्थिती आहे की आमचे आमदार साहेब म्हणाले की हे धरण नसून उच्च पातळीचा बंधारा आहे। उच्च पातळीच्या बंधाऱ्याला 8,000 कोटी हे कशाला लागते? तर 2,000 कोटी रुपयामध्ये उच्च पातळीचा बंधारा होतो आणि 8,000 कोटी 2,000 कोटी याचा डिफरन्स किती आहे आणि दिशाभूल करत आहेत। त्याकरिता संघर्ष समिती म्हणून आम्ही सगळ्यांनी कडाडून विरोध केला। जमीन जान देंगे मगर जमीन नहीं देंगे हे आमचा नारा आहे। जमीन सुपीक असल्यामुळे उंबरखेड आणि हदगाव तालुक्यामधली हे पहिले गव्हर्नमेंटनंच त्याच्यावर चांगली जमीन असल्यामुळे त्याने स्थगिती आणली। आणि आमच्या इथले मान्यवर आमदार बाबूराव पाटील यांनी त्याला पुन्हा आणखीन चालू करण्यासाठी त्याच्या काही फायद्यासाठी त्याने पुन्हा याच्यासाठी चालू करण्यासाठी डबल लोकायला संभ्रमामध्ये टाकलं आणि त्याने आपलं सुगी कशी पिकवतायची त्याचं कसं साधा दोन्ही तिन्ही आमदाराचं याच्यामध्ये त्याचा फायदा कसा होईल याच्यासाठी या जनतेला कसं मारायचं हे त्याचा निश्चय आहे। महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड IIB नीट, IIT, JEE आणि CETच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय। 11वी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू।